जय हिंद. न्यायसहयोगच्या आजच्या भागामध्ये आपल्या सोबत आहेत ज्ञानेश्वर चौहान सर, ज्यांनी ह्या वर्षी सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन अँड ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लासच्या फायनल लिस्टमध्ये 12वे स्थान मिळवून सुवर्ण अक्षराने आपलं नाव कोरलं. त्यांच्या ह्या परिश्रमाने आणि यश प्राप्तीने त्यांच्या आई वडिलांच्या श्रमाला एक आनंददायी पूर्णविराम लागला आहे. तर चला स्वागत करूया ज्ञानेश्वर सर. जय हिंद सर, आपलं स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. सर, जसं संपूर्ण महाराष्ट्राला ऑलमोस्ट माहिती आहे की तुम्ही 12th रँक घेतलेली आहे आणि 12th रँक विच इज लाईक ग्रेटेस्ट अचिव्हमेंट. अपार्ट फ्रॉम दॅट फॅमिली बॅकग्राऊंड पण आपण बघितलं तर इट्स अन हंबल बॅकग्राऊंड. तर युवकांसाठी याच्यापेक्षा मोठं मोटिवेशन काही होऊ शकतच नाही. सर, आपल्या लहानपणाबद्दल थोडं सांगाल का? येस मॅम, नक्कीच. माझं शालेय शिक्षण जे प्राथमिक आहे ते आमच्या गावीच झालं, जे की गणेशनगर तांडा इथे आहे. पहिली ते चौथी माझं शिक्षण तिथे झालं आणि पुढील शिक्षणाची सोय अवेलेबल नव्हती गावामध्ये. चौथीपर्यंतच शिक्षण अवेलेबल होतं. तर मी 5वीला एका हॉस्टेलला टाकण्यात आलं, आश्रम शाळेमध्ये, जिथे ज्यांचे आई वडील बाहेरगावी कुठे कामानिमित्त जातात त्यांच्यासाठी सोयीसुविधा असते. मी 5वी तिथे कंप्लीट केली. पण परत काही कारणास्तव मला दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागलं की थोडे संस्कार, अजून आमच्या घरच्यांची अपेक्षा होती की थोडे सोबतच संस्काराची जडणघडण जर असली तर अजून योग्य होईल. आई वडील बाहेरगावी असल्यामुळे आणि माझा मामाचा मुलगा हा जिंतूर येथे एक वारकरी शिक्षण संस्था आहे तिथे होता. तर मग मला तिथे टाकण्यात आलं. मी तिथे माझं 8वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. तदनंतर 9वी ते 12वी माझं शिक्षण हे आळंदी येथे झालं, श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये. सोबतच मी वारकरी शिक्षण देखील घेत होतो. आणि तदनंतर मी पुणे येथून माझं B.Com कम्प्लीट केलं आणि LLB कम्प्लीट केलं, नवलमाल फिरोदिया कॉलेज. LLM कम्प्लीट केलं मुंबई युनिव्हर्सिटी. सो गुड. सर, LLB करण्याचं काही ठरवलं होतं? कारण की LLB करणं आणि ज्युडिशरी हा रेअर करिअर ऑप्शन्स आहेत. तर तुम्ही कसं ठरवलं की आपल्याला LLB करायला हवं? टू बी हॉनेस्ट मॅम, LLBचं माझं कधी स्वप्नातही नव्हतं. माझ्या एका मित्राने 12th नंतर LLB ला ऍडमिशन घेतलं होतं आणि माझं नुकतंच B.Com कम्प्लीट झालेलं होतं की आता पुढे काय करायचं हा एक प्रश्न होता. तर मी त्याला थोडं विचारपूस केली की आपण काय करू शकतो. म्हणे LLB हे चांगलं ऑप्शन आहे ॲज अन ॲडव्होकेट म्हणून, पण तुम्ही चांगलं ठीकठाक अर्निंग राहू शकतं तुमचं. मग त्या हिशोबाने मी LLB ला ऍडमिशन घेतलं आणि नंतर मी LLB कम्प्लीट केलं. तोपर्यंत मला ज्युडिशरीची काहीच आयडिया नव्हती. इव्हन दो LLB झाल्यानंतरही मला 1-2 महिने काहीच आयडिया नव्हती की हे एक करिअर ऑप्शन आहे. तर सगळ्यात प्रथम तुम्हाला कळालं की ज्युडिशरी हे पण एक ऑप्शन आहे आणि त्याची सुरुवात कशी झाली? LLB नंतर माझे काही फ्रेंड्स आहेत जे इथे पुण्यामध्ये आहेत आणि ते तेव्हापासून प्रिपरेशनला चालू केलं होतं ज्युडिशरीच्या. येस. आणि आम्ही सोबत LLM ला होतो. तर ऍक्सिडेंटली आमची त्या टॉपिकवर चर्चा झाली, जे की म्हणजे माझ्यासाठी असं होतं की हा, हे आपल्यासाठी बनलेलं नाहीये ज्युडिशरी. कदाचित हे एक मिसकन्सेप्शन असू शकतं, कारण कधी माहितीच नव्हतं. आणि काही कॉलेजमध्ये मुलं होते, त्यांचे पॅरेंट्स होते, तर आम्हाला वाटायचं की हा ठीक आहे, हे आपल्यासाठी कदाचित नसेल, आपण आपलं वकिली क्षेत्रामध्ये भवितव्य घडवूया. परंतु त्यांनी जेव्हा प्रिपरेशन चालू करायला घेतलं आणि त्यांनी मला एक आयडिया दिली की तुम्ही पण प्रिपेअर करू शकता. मग त्या हिशोबाने मी ज्युडिशरीकडे वळालो. मला त्यामध्ये योग्य मार्गदर्शन म्हणून श्री गणेश शिरसाट सर आहेत, त्यांचे कोचिंग क्लासेस आहेत, त्यांनी मला ऍडमिशन दिले तिला. आणि त्यांनी त्याची इव्हन दो फीज देखील नाही घेतली. माझी थोडी परिस्थितीही नाजूक होती त्यावेळी, त्यांना त्याची आयडिया होती. तर त्यांनी मला ते कोचिंग क्लासेस फ्रीमध्ये जॉईन करायला परमिशन दिली. सोबत माझे काही मित्र आहेत, त्यांनी मला पुण्यामध्ये राहण्याची सोय उपलब्ध करून दिली. तर तो माझा एक फायनान्शियल बर्डन कुठेतरी डिस्चार्ज झाला होता. मग पूर्ण वेळ मला ज्युडिशरीला देता आलं आणि हा माझा सेकंड अटेम्प्ट आहे. फर्स्ट अटेम्प्टला देखील मी इंटरव्ह्यू क्रॅक केला होता, पण अनफॉर्च्युनेटली मी मेरिट आउट झालो. आणि आय गेस त्यावेळेस जरी नाही झालं, ह्यावेळेस 12th रँक इज अ ग्रेटेस्ट अचिव्हमेंट. नाही झालं ते चांगलं. कदाचित मी त्यावेळेस ज्युडिशरीची पोस्ट आहे त्यावेळी हँडल करू शकलो नसतो, त्या कॉन्फिडन्सने हँडल करू शकलो नसतो जी यावेळी करू शकेल. अपार्ट फ्रॉम दॅट सर, ज्युडिशरी संदर्भात तर मला तुमच्याकडून संपूर्ण माहिती हवीच आहे. पण त्या अगोदर, कारण की तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करत आहात आता, तर ज्युडिशरी मध्ये रिसर्च करण्याचं पण एक कॉन्सेप्ट असतं. तर त्या संदर्भात तुम्ही स्टुडंट्सला सांगाल, कारण की हे एक नवीन एरिया आहे जे खूप कमी विद्यार्थ्यांना माहिती असतं. येस मॅम, नक्कीच. एक ऑनरेबल बॉम्बे हायकोर्टामध्ये ज्युडिशियल रिसर्चर म्हणून वॅकन्सीज निघाल्या होत्या लास्ट इयरला. तर मी त्याच्यासाठी अप्लाय केलं होतं आणि माझं ते अप्लाय करण्यामागचा हेतू हे होतं की त्यांनी एक इंटरव्ह्यू घेतला तर कुठेतरी आपल्याला कॉन्फिडन्स येईल आणि त्याचं कुठेतरी ज्युडिशरीच्या इंटरव्ह्यूला
ते कॉन्फिडन्स कुठेतरी घेऊन जाता येईल. आणि ते माझं तिथं सिलेक्शन झालं आणि तिथं बऱ्याच गोष्टी मला शिकायला भेटल्या, त्यांचं गायडन्स भेटलं, कसं ते डायस हँडल करतात या साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्यात, नेचर्स बघायला भेटलं, किती काम असायला हवं, कसं टीमवर्क करायला हवं. तर या गोष्टीचा मला नक्कीच असं वाटतं की इकडे ज्युडिशरीमध्ये पण फायदा होईल. सर याच्यामध्ये जेव्हा आपण जजला असिस्ट करतो कोणत्या एक्सटेंड पर्यंत आपण जजेसला हेल्प करतो? एखादा लॉ पॉईंट जर असेल आणि त्याच्यावर अँबिग्युटी असेल, याच्यावर करंट रेशो काय आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं किंवा अदर ऑनरेबल हाय कोर्टाचं, तर आम्ही ते रिसर्च करतो, त्याच्यावर करंट रेशो काय आहे ते शोधून देतो. सोबतच जे जजमेंट्स पास केलेले असतात ऑनरेबल जजेसने, त्याच्यामध्ये कुठे क्लरिकल एरर वगैरे राहिल्यात का ते एकदा क्युअर करून घेतो. सोबतच कोर्टामध्ये बसून आर्ग्युमेंट ऐकण्याची बी संधी आम्हाला भेटते. ऍक्च्युली खूप चांगली संधी आहे सर आणि तुम्ही खूप जवळून जजेसला बघता, त्यांचे जजमेंट कोणत्या व्हेरिएशन्सनी येतात आणि कोणत्या कोणत्या आस्पेक्ट्सला ते लोक कन्सिडर करतात हे पण म्हणजे जवळून पाहतायत. आणि Yes, जेव्हा ma'am. तुम्ही स्वतः जज बनत आहात तेव्हा आता ते सिनियर्स झाले Yes. आणि सिनियर्सचा मला जर गायडन्स लाभत असेल तर दॅट्स Yes. ग्रेट थिंग. सर आपल्या महत्वाच्या टॉपिक वरती येऊ कारण की Yes, आम्ही नक्कीच. सगळे त्यांच्यासाठी खूप उत्सुक आहोत. होय. ज्युडिशियरी हा. सर, नवीन विद्यार्थी ज्याला ज्युडिशरी संदर्भात काही माहिती नाही, फक्त एक वाक्य माहिती आहे, तर महाराष्ट्र ज्युडिशरी सिलेबस काय आहे? एक 3 वर्षाचं जे आता ज्याच्यावरती खूप बोललं जातंय, 3 वर्षाचं क्रायटेरिया आहे प्रॅक्टिसिंगचा, त्या संदर्भात थोडंसं सांगाल? तर सर्वप्रथम तर मी सिलेबस कडे वळू इच्छितो. प्रीला आपल्याला एक 12 सब्जेक्ट्स असतात येस सर. आणि त्याच्यातले 2 सब्जेक्ट हे मेन्सला एक्सक्लूड होतात, कॉन्स्टिट्यूशन लिमिटेशन अँड महाराष्ट्र रेंट कंट्रोल आहे. त्याच्या जागी अदर 2 सब्जेक्ट येतात, एक प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ऍक्ट म्हणून आणि एक अॅट्रॉसिटी ऍक्ट म्हणून. परंतु आता नवीन सिलेबस नुसार 3 क्रिमिनल लॉज आलेला आहे, तर ते एक ऍडिशनल झालेलं आहे. तर प्रीची माझं प्रिपरेशन एक एकंदरीत असं होतं की सरांचे क्लासेस एक असायचे, त्याच्या व्यतिरिक्त फक्त बेअर ऍक्ट, मल्टिपल टाइम रिडिंग बेअर ऍक्टची. त्याचा एक फायदा राहतो तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त मुलं, कारण एक टू सम एक्सटेंट प्रिपरेशन करत तुम्ही त्याच्या बियॉन्ड जर जाऊन केलं तर कधीही तुमच्यासाठी बेनिफिशियल असतं. मला कधी कधी कन्सेप्ट बेअर ऍक्टच्या कळायच्या नाही, तर मी काय करायचो, त्याच्या खालचे जे इलस्ट्रेशन असतात ते पहिले वाचायचो, त्याच्याने एक ब्रीफ आयडिया यायची, देन मग प्रोव्हिजन वाचायचो आणि देन मग कमेंट्स पण. या सगळ्या गोष्टी एक करायला हव्या मला वाटतं प्रिलिम्सला. सर इलिस्ट्रेशन, प्रोव्हिजन, कमेंट्स, हा म्हणजे जनरली तर असं जातो आपण प्रोव्हिजन, कमेंट्स अँड इलस्ट्रेशन, परंतु माझं असं होतं की मी पहिले इलस्ट्रेशन वाचायचो, त्याच्याने एक थोडी ब्रीफ आयडिया. एक्झाम्पल येस. आणि त्याच्यामध्ये मल्टिपल टाइम जी रिडिंग होती ती खूप होती. आय थिंक बेअर ऍक्टची माझी तेव्हा 15 ते 20 वेळा रिडिंग एवढी बेअर ऍक्ट झालेली होती प्रीच्या स्टेज पर्यंत. मला वाटतं की बेअर ऍक्ट आणि क्लासेस जर तुम्ही कुणी लावले तर त्याचा नक्कीच फायदा होतो. आणि सर मेन्सचे स्टडीज कसं केलात तुम्ही? कारण की Okay. तिथे रायटिंग Yes. असतं, तर त्याचं प्रॅक्टिस कसं करायचं? तर क्लासेस मध्ये मला बऱ्यापैकी त्याची हेल्प झाली. जसं मी आधी बोललो तुम्हाला, सर एक आपल्याला डेली क्वेश्चन्स देतात आणि ते आपल्याला सोडवायला लावतात आणि दुसऱ्या दिवशी सांगतात की याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी कव्हर अप झालेल्या हव्या होत्या. मग आपल्याला ती एक आयडिया येऊन जाते की कुठला कंटेंट यायला हवा, कुठला एक्स्ट्राचा कंटेंट आहे तो आपण एक्सक्लूड करायला हवा आणि कुठला इन्क्लूड करायला हवा. आणि शॉर्ट मध्ये आपल्याला आन्सरिंग कसं करता येईल याच्यावर फोकस राहतं. तर माझं असं होतं की जे डेफिनेशन पार्ट आहे तो मी पूर्ण पाठच करून घेतला होता. आणि त्याच्या कन्सेप्ट पण माझ्या खूप छान झालेल्या होत्या, कारण बऱ्यापैकी रिडिंग झालेली होती प्रीला आणि मेन्सला खूप सारा टाइम भेटला होता. मला वाटतं की जर तुम्हाला टाइम जर भेटला जास्त तर त्याचा आपल्याला कसं यूज करता येईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, रॅदर दॅन की आता येतच नाही एक्झाम, बराच वेळ झालाय. त्या डलनेस मध्ये तुम्ही स्वतःला किती मोटिवेटेड ठेवता ते खूप मॅटर करतं. फोकस सोडायला नाही हा, आणि याच्यामध्ये माझं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सोशल मीडियापासून टोटली डिफरंट होतो. मी इव्हन बटनाचा मोबाईल वापरायचो, काही दिवस मी तो पण स्किप केला होता, तो पण वापरणं बंद केला होता. आणि मित्रांच्याच मोबाईलवरनं मी घरी सांगितलेलं होतं की तुम्हाला काही वाटलं इमर्जन्सी तर मला मित्रांच्या मोबाईलवर फोन लावा आणि मी त्याच्यावर बोलायचो जर जेव्हा गरज वाटेल तेव्हा. मला वाटतं जर तुमचं डेडिकेशन त्या लेवलचं असेल तर घरचे पण ते तेवढं समजून घेऊ शकतात आणि कुठल्याही डिस्ट्रॅक्शन पासून वाचायला हवं हे मला वाटतं. आणि तुमच्या जर खूप बेअर ऍक्टच्या मल्टिपल रिडिंग झाल्या तर एक काळ असा येतो की तुम्हाला स्वप्नामध्ये बेअर ऍक्ट येतात, लिटरली येतात. तुम्ही रात्री झोपेमध्ये बडबड करता, तुम्ही घाबरूनही उठताय प्रोव्हिजन चुकले तर. ते माझ्या बरोबर बऱ्यापैकी व्हायचं, कारण दुसरं कुठलं डिस्ट्रॅक्शनच नव्हतं, सोशल मीडिया नव्हता, फक्त तेवढं एकच डोक्याला इनपुट होतं. आणि रायटिंग प्रॅक्टिस माझी खूप होती मेन्सला. मी डेफिनेशन लिहायचो, ती परत रिवाइज करायचो
आणि जे कमेंट्स मधले काही इम्पॉर्टंट पॉईंट वाटतात ते लिहायचो. आणि क्लासेस मधल्या नोट्स त्या सफिशियंट असतात मेन्सला. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही ऍडिशन करा वाटल्या रेफरन्स बुक मधनं तर ते ऍड करत चालायचं. सर रायटिंग मध्ये काय डिफरन्स असतं जे तुम्हाला एका ऍस्पिरंट पासून त्या लिस्ट मध्ये आणतं, असं तुमचं Okay. पर्सनल ओपिनियन आहे? मला वाटतं की जे बेअर प्रोव्हिजन आहेत ते आपल्याला ओन लँग्वेज मध्ये कशा मांडता येतील हे, आणि पेपर लिहिताना सुटसुटीतपणा एक असायला हवा. जेव्हा तुम्ही प्रायमा फेसी बघता त्या पेपरकडे तर तुम्हाला असं प्रसन्न व्हायला हवं, कारण जे चेकर्स आहेत त्यांच्याकडे खूप सारे पेपर असतात आणि त्याच्यापैकी तुमचा पेपर कन्सेप्च्युअली ॲज वेल ॲज अपिअरन्सने जर चांगला वाटला तर मला वाटतं त्याचा एक फायदा नक्कीच होतो. दुसरा एक महत्वाचा इश्यू आहे की टाइम मॅनेजमेंट. 3 तासामध्ये तुम्हाला पूर्ण पेपर कव्हर अप करायचा असतो आणि तुम्हाला 6 तास कंटिन्युअस रायटिंग करावी लागते एका 2 दिवसाला. पेपर ना तर सर? तुमचं लिटरली हात सुजून येतो. तर त्यामुळे मी प्रत्येक शनिवारी पेपर सोडवायला घ्यायचो. 2 पेपर सोडवायचो आम्ही, मी आणि आमचा ग्रुप, आमचा सर्व मित्रांचा ग्रुप आहे. आणि मी इंटरप्ट करते येस येस कारण की मी त्याच्यामध्ये रिसर्च करत होते. सर हॅज लाईक ग्रुप ऑफ फ्रेंड्स जे एकत्र लिस्ट मध्ये आहेत. आमचे खूप सारे मित्र 2022 साली झाले, खूप सारे मित्र आता 2023 मध्ये झाले आणि या रिमेनिंग आता खूप जे सारे काही राहिले वर्षी. ते यावेळेस सगळे नक्की होऊन जातील. हे आम्हाला असा फायदा झाला की कधीच त्या प्रोसेस मध्ये आम्हाला कधी स्ट्रेस नाही आला, कधी घाबरून नाही गेलो. ग्रुप स्टडी असायचा आणि आम्ही जे सॉल्व्ह केलेले क्वेश्चन पेपर असायचे सॅटर्डेला, तर आम्ही दुसऱ्याला चेक करायचे, दुसऱ्यांनी चेक करायचे, त्यांनी आमचे चेक करायचे. मग आपल्याला काय वाटतं त्यांच्या पेपरमध्ये की कुठं त्यांनी इम्प्रुव्हमेंट करायला पाहिजे, तर त्यांना आम्ही सजेस्ट करायचो, आम्हाला ते सजेस्ट करायचे. तर याचा नक्कीच एक फायदा होऊन जातो. तर त्याच्यासाठी मी हे एक सजेस्ट करेल की चांगला फ्रेंड सर्कल जर असेल तर वेल अँड गुड, जो की ज्युडिशरीचं प्रिपरेशन करतं. सो सर तुमचं डेली रुटीन काय होतं अभ्यासाचं जेव्हा तुम्ही पीक वरती होता अभ्यासाच्या? तर मी सकाळी 6ला उठायचो, 7ला लायब्ररी उघडते, 7 ते 1-9 पर्यंत मी 2 तासाचा स्लॉट केलेला होता. त्याच्यामध्ये मी जे डिफिकल्ट सब्जेक्ट जातात मला, Yes. जे की मला तेव्हा सीपीसी आणि सीआरपीसी डेली मी 1-1 तास वाचायचो 9 पर्यंत. 9ला थोडाफार आपण नाश्ता करायचो, देन एक 15 मिनिटात नाश्ता उरकून आम्ही परत लायब्ररीमध्ये यायचो. 12 पर्यंत 3 तासाचा एक स्लॉट असायचा, तेव्हा ब्रेक घ्यायचो परत चहाचा, देन 1:30 पर्यंत आम्ही ते कंटिन्यू करायचो कुठला तरी एक सब्जेक्ट जे आपल्या चॉईसचा असेल तो. आणि 1:30ला लंच करायचो, 1:30 ते 2 ते उरकायचं, पुढे एक पॉवर नॅप घ्यायचो एक 10-15 मिनिटाचं, आणि ते 5-6 पर्यंत परत कंटिन्युअस बसायचं. टी ब्रेक असायचा थोडा 15-20 मिनिटाचा सगळ्यांना, आणि त्याच्यानंतर ना संध्याकाळी जेवण झालं 8ला तर एक 11 पर्यंत लायब्ररी असायची, तर 11 पर्यंत लायब्ररीमध्ये बसायचो. आणि तिथून घरी जर गेलो तर मग दिवसभरात काय केलंय ते आठवण्याचा प्रयत्न करायचो, रिव्हिजन. ते 12 पर्यंत ते चालायचं आमच्या डोक्याच्या डोक्यामध्ये. सो म्हणजे रात्री 12 हा. एंड आणि सकाळी 7 7 हो ओनली स्टडीज. हो म्हणजे तुम्ही चहावरती पण जात असेल तर फ्रेंड्सच होते तर होय. आणि चर्चा आमचं तुम्हाला हे मला सांगायला आवडेल की आम्ही चहामध्ये पण असा प्यायला गेलो, समजा एखादा इन्सिडेंट असला तर आम्ही त्याला म्हणायचो की हे कुठल्या प्रोव्हिजन मध्ये बसतं. so true. आणि तसंच अभ्यास होतो. होय, त्याचा म्हणजे खूप फायदा झाला. म्हणजे बऱ्यापैकी मला अशा गोष्टी आठवतात ज्या एक्झाम्स मध्ये जे क्वेश्चन आले होते. तर एक प्रोव्हिजन आठवते मला की टेंडर ऑफ पार्डनची एक प्रोव्हिजन आहे. तर त्याच्यामध्ये होतं IIT आणि IT. तर आम्ही लक्षात ठेवलं होतं की जे ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहे ते इन्क्वायरी दरम्यान आणि ट्रायल दरम्यान टेंडर ऑफ पार्डन देऊ शकतात, आणि अदर जे जजेस आहेत ते इन्क्वायरी, इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रायल दरम्यान देऊ शकतात. तर आम्ही अशा एक सोपपणे काहीतरी करता येईल का याच्याकडे बी एक भर द्यायचो, त्याचा एक फायदा व्हायचा. नंबरिकल डाटा एक थोडा महत्वाचा आहे प्री मध्ये, तो आपण फोकस करायला हवा. सर त्याच्याबद्दल डिटेल मध्ये तर सांगा मी थोडं. काय करायचो की न्यूमेरिकल डाटासाठी लक्षात राहण्यासाठी असं करायचो मी की जे IMP सेक्शन्स आहेत, इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत, लिहून काढायचो. जवळपास 4 ते 5 वेळा लिहून काढायचे, म्हणजे बऱ्यापैकी लक्षात राहतात. आणि त्याचा एक मी चार्ट प्रिपेअर केलेला होता प्रत्येक सब्जेक्टचा. माझ्याकडे चार्ट होते जे बेअर ऍक्टच्या सुरुवातीला असतात. त्याचं मी एक टेबल बनवला होता सब्जेक्ट वाईज, आणि थोडा फ्री टाइम असला तर मी तो पूर्ण चार्ट वाचायचो. त्याने मला ते एकदम लक्षात राहून जायचं. की मेन्सला एक मी तशी स्ट्रॅटेजी केली होती. प्रत्येक बेअर ऍक्टच्या सुरुवातीला इम्पॉर्टंट डेफिनेशनचा एक चार्ट असतो, तो चार्ट न्यूमरिकली तो अरेंज करून डेस्कवर लावला होता मेन्सच्या वेळेस. तर त्याच्यातला डेफिनेशन पार्ट मी बऱ्यापैकी ते माझा कव्हर अप होऊन जायचं, इव्हन दो बेअर ऍक्ट उघडायची गरज नव्हती पडत मला ते. आणि सर जेव्हा डेफिनेशन्स माहित असतात तुम्हाला, जर पक्के असेल तर तुम्ही त्याच्यावरती होय आन्सर्स कंटिन्यू करू एक्झॅक्टली शकता. होय. सर सोर्सेस तुम्ही काय वापरलेले एक्झामसाठी? जे क्लासेसची नोटबुक आहे ती एक माझ्यासाठी होल अँड सोल होती, आणि ऍडिशनली मी बेअर ऍक्ट वापरले. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे दुसरं कुठलंच मटेरियल नव्हतं. फ्रेंड्सच्या हा, परंतु मला फ्रेंड्सची खूप मदत झाली. त्यांनी प्रिपेअर केलेल्या ज्या नोट्स आहेत त्यांनी ते मला दिल्या, मी त्याच्यासाठी तर ग्रेटफुलच राहील. त्यांची एक खूप मदत झाली मला, इव्हन दो एसे साठी, जजमेंट साठी आणि बाकीच्या नोट्स साठी देखील.
त्याच्या व्यतिरिक्त मी रेफरन्स बुक पण जास्त वाचले नाही टू बी हॉनेस्ट. बेर ऍक्ट अँड बेर ऍक्ट जे आणि बेसिक बुक्स आहेत ते basics आहे. कंटिन्युअसली वाचा. आणि इवन दो बेर ऍक्ट प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू या तिन्ही स्टेजला इम्पॉर्टंट आहे आणि त्यामुळे मला वाटतं की बेस तो आहे तर तो सोडू नका. सर प्रॅक्टिस कंपल्सरी मॅन्डेटरी आहे. Yes. प्रॅक्टिस करताना आपण ज्युडिशरी प्रिपरेशन कसं करू शकतो, काही एक रोडमॅप तुम्ही सांगा कसं हे मॅनेज करता येईल. मला असं सजेस्ट करायला आवडेल, कोर्टामध्ये तुम्ही प्रॅक्टिस कराच, ते तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी ज्युडिशरीने आणला आहे क्रायटेरिया. त्याच मेन्सलाही फायदा होतो, इंटरव्ह्यूला तर होतो. प्रॅक्टिसकडे लक्ष द्या. सोबत फक्त एवढंच कराल की दिवसातले 3 ते 4 तास डेली, आणि ते तुम्ही द्यायलाच हवे. प्रिपरेशन करायला घ्या. सकाळचे 2 तास जरी केले तरी सफिशियंट आहे. 3 वर्ष तुम्ही जर इवन दो डेली 2 तास जरी केलं तर ते मला वाटतं की 1 वर्षाचा अभ्यास झाल्यासारखा आहे. सर प्रिलियम्स बद्दल आपण बोललेलो, फक्त हो. मला त्याच्या संदर्भात थोडंसं विचारावं वाटतंय. प्रिलियम्स जेव्हा आपण प्रिपरेशन करतोय होय. त्यावेळेस मेन्सचा अभ्यास आधी कम्प्लीट करून मग प्रिलियम्स करावा, की आधी प्रिलियम्सलाच तुम्ही टार्गेट करायला हवं आणि प्रिलियम्स निघाल्यानंतर तुम्ही मेन्सला म्हणजे सुरू करायला हवं? टू बी हॉनेस्ट माझी स्ट्रॅटेजी अशी होती की जी स्टेज आहे तीच प्रिपरेशन करायचं. कारण प्रॉब्लेम हा होतो की तुम्हाला कुठंतरी जास्त बर्डन येऊन जातं. तुम्ही एक पुढच्या स्टेजचाही विचार केला तर थोडं जास्त प्रेशरने अभ्यास करता तुम्ही. फक्त एवढंच आहे की ज्या स्टेजला आहे त्या स्टेजला तुम्ही हॉनेस्टली प्रॉपर प्रिपरेशन द्या. जे प्रिलिम्सला तुमचे बेर ऍक्ट जर क्लिअर झाले तर मेन्सला ते खूप इझी जातं तुम्हाला. पण तुम्ही जर प्रिलिम्सला मेन्सचं जर प्रिपरेशन केलं आणि राहू नये, पण एखाद्याची जर प्रीत जर राहिली तर ते रिग्रेट आयुष्यभर कुठंतरी ते मला वाटतं की त्याच्यातनं आपण बाहेर नाही पडणार. तर बेटर आहे की जर ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे त्यांनी प्रिलिम्सच्या स्टेजला प्रिलिम्सच करायला हवे, मेन्सच्या स्टेजला मेन्स आणि इंटरव्ह्यूच्या स्टेजला इंटरव्ह्यू. परंतु ज्यांचा सेकंड अटेम्प्ट आहे किंवा थर्ड अटेम्प्ट आहे त्यांच्यासाठी इवन दो ते जाऊन जरी प्रिलिम्सला बसले तरी पास आउट होईल एवढी त्यांनाही गॅरंटी असते. आणि आम्ही जवळून ज्यांना पाहिलं तर त्यांची पण आम्हाला गॅरंटी आहे की तुम्ही एक्झामला जाऊन बसा प्रिलिम्सच्या, तुम्ही क्लिअर होऊन जाता. तर त्यांनी मेन्सला आतापासून प्रिपरेशन करायला काय हरकत नाही. सर आपलं खूप खूप आभार आमच्या हो. पॉडकास्टला हो म्हणण्यासाठी आणि आम्हाला इतके डिटेलमध्ये गायडन्स देण्यासाठी. अपार्ट फ्रॉम दॅट सर, ह्या पुढच्या पूर्ण फ्युचरसाठी आमच्या सगळ्यांकडून खूप खूप शुभेच्छा, कारण की तुमचे डिसिजन्स आणि ऑर्डर खूप मोठ्या लार्ज स्केलवरती परिवर्तन करतील. थँक्यू सो मच सर. थँक्यू.